आज मी तुमच्यासाठी सांबरची रेसिपी घेऊन आलेली आहे। यासाठी मी ही तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्टी होण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। ही डाळ मी तूर डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। सांबरसाठी शेवगा, भोपळा, कांदे, गाजर आणि या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी मी जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि सांबर मसाला। प्रथम मी याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकणार आहे तेलामध्ये। जिरे, मोहरी चांगली तडकल्यानंतर मी त्यात कांदे घालणार आहे। कांदा मी खूप लाल करणार नाही आहे। थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो पूर्ण काळा होईपर्यंत मी थोडी त्याला भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे। यामध्ये मी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि हा सारा सांबर मसाला हे सर्व जिन्नस घालून त्याला मी चांगले तेलामध्ये परतणार आहे। हे चांगले परतल्यानंतर हे जे मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी या फोडणीमध्ये घालणार आहे। त्या मी चांगल्या परतून घेणार आहे। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडे मीठ घालून पुन्हा थोडे परतणार आहे। तांब्यावर पाणी घालून मी त्याची भाज्या शिजवून घेणार आहे। हे पहा, भाजी छान शिजली गेली आहे। भोपळा, गाजर वगैरे शिजले आहे। आता हे मी आपण केलेल्या डाळीमध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि हे चांगले हलवून एकजीव करणार आहे। हे पहा, आपले सांबार किती छान दिसते। एकदम परफेक्ट हॉटेलसारखे सांबार झालेले आहे। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून हे सांबार खाण्यासाठी तयार आहे।